नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांच्या निवासस्थानी आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांच्या निवासस्थानासमोरून आज रॅलीचं आगमन झालेलं आहे. आपण सविस्तरपणे आबांना याविषयी माहिती जाणून घेऊयात. आबा, आज आपल्या निवासस्थानासमोरून रॅलीचं आयोजन झालं आहे. काय काय उपक्रम राबविले आहेत आपण आज? आज स्थापना दिनाच्या निमित्तानं गेवराई तालुक्यामधून आपण मोटरसायकलची रॅली काढलेली आहे. ही रॅली नंतर जाहीर सभेमध्ये याचा रूपांतर होईल. आपल्या स्थापना दिनाच्या निमित्तानं मी हे सांगू इच्छितो की दिल्ली येथे कौटाला मैदानावर ही स्थापना झाली होती आणि जनसंघ हा पक्ष होता. काँग्रेसला विरोध म्हणून बाकीचेही पक्षांनी त्यामध्ये समावेश केला होता. परंतु नंतर मग आपल्या भारतीय त्यामुळं आपण भारतीय जनता पक्षानं आपला स्पेशल स्वतःचा पक्षाची उभारणी केली आणि त्यामुळं अटल बिहारी आपल्या मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या केंद्रामध्ये सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासून मोदीजी हे जवळजवळ 3 टर्म म्हणजे 15 वर्षे या भारत देशाचे पंतप्रधान आहे. असं या भारतीय जनता पक्षाचं काम आहे आणि सबका साथ हा असं त्यांचा नारा आहे. बरोबर, आज कार्यकर्ते आपण गेवराई शहरातलेल्याच बोलले होते का मतदारसंघातले कार्यकर्ते जमले? मतदारसंघातले पूर्ण. धन्यवाद. प्रत्यक्षात या ठिकाणी पाहिलेलं आहे माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांच्या निवासस्थानासमोरून आज भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आलेले आहेत आणि गेवराई मतदारसंघातीलच सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन या ठिकाणी भव्य दिव्य असं रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच आपल्याला माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी या रॅलीविषयी आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाविषयी